तिकीट देण्याचा अधिकार हा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तिकीट कोणाला मिळणार आहे याच्या चर्चेपेक्षा जे कोणाला तिकीट मिळेल तो उमेदवार फार मोठ्या पदाधिकाऱ्याने निवडून. सामंत साहेब, तो तिकीट शिवसेनेलाच मिळेल हे निश्चित आहे. यवतमाळचं उमेदवार शिवसेनेचा म्हणजे महायुतीचा असेल आणि देशाने धनुष्यबाण भावना गवळी यांच्याबद्दल नाराजी आहे. काय कारण आहे नेमकं नाराजी मागचं जेणेकरून तिकिटाला एवढा विलंब होत आहे? वास्तवच्या खासदार आहेत त्या. मला असं वाटतं की यवतमाळ वाशिमच्याच तिकिटाला उशीर झाला अशातला भाग नाही. काही तिकीटही चर्चेअंती फायनल होत असतात. त्याच्यासाठी कदाचित त्याच्यामध्ये वेळ लागला असेल आणि आमच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं सगळे अधिकार हे एकनाथ शिंदे साहेबांचे आहेत. भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असतील आणि भाजपाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री विदर्भाचे सुपुत्र देवेंद्रजींना ते दिल्लीच्या लोकांशी बोलून फायनल करतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अजित पवार साहेबांची आहे ते निर्णय ते घेतात. त्याच्यामुळे तिन्ही नेत्यांना महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीचा अंदाज आहे, कोण कुठं निवडून येऊ शकतं याचा देखील अंदाज आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी निर्णय घेतलेले ते आम्हाला मान्य असतील, कारण आम्ही महायुतीमध्ये काम करतो आणि महायुती ही काय फक्त 3 पक्षाचीच नाही आहे. आमच्यावर अजून अनेक पक्ष आहेत. त्याच्यामध्ये कवाडे साहेबांचे चिरंजीव निकलत या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यामुळं सगळ्या पक्षांनी निर्णय एक घेतलेला आहे की एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादा आणि सगळे मित्रपक्ष यांनी जो संकल्प केलेला आहे 45 पार, ते 45 पार आम्ही नक्की. विदर्भात पक्षाने जर आदेश दिला तर मी मैदानात उतरायला तयार आहे आणि मग भावना गवळींचं दावा. संजय राठोड साहेबांनी जे काही सांगितलेलं आहे ते पक्षातले शिवसैनिक म्हणून सांगितलेलं आहे आणि योग्य वेळी एकनाथ शिंदे साहेब त्यांना ज्या काही सूचना करायच्या आहेत त्या करतील आणि यवतमाळ वाशिमचा फॉर्म भरला. तिथे रामटेक सारखा फॉर्म्युला आहे का यवतमाळमध्ये? रामटेक सारखा फॉर्म्युला आहे का उमेदवार म्हणजे दोन्ही आता जी बाब सुरू आहे नवीन